जो आज एक मिड डे न्यूज़पेपर में एक खबर आई थी कि द हेडिंग इज रविंद्र वाइकर स्कीन हैड फोन दैट अनलॉक्स ईवीएम। सो यहाँ इलेक्शन डिपार्टमेंट की तरफ से हमें ये कहना है कि ईवीएम के लिए कोई अनलॉकिंग के लिए ओटीपी नहीं आता है। ईवीएम ये एक स्टैंड अलोन डिवाइस है, उसमें कोई वायर्ड और वायरलेस कम्युनिकेशन का कोई प्रोविजन है ही नहीं। सो जो न्यूज है वो गलत न्यूज है और किसी भी आधारहीन न्यूज है without any verification. In fact, other day some reporter from Midday, I think the same one who has, I tried explaining him that it is no way related, कि मोबाइल से कुछ नहीं होता है। इट्स जो काउंटिंग प्रोसीजर होता है वो रिजल्ट सेक्शन में प्रेस जो बटन होता है रिजल्ट बटन वो प्रेस करने के बाद ही डिस्प्ले होता है और वो पोल डे को जब ईवीएम सील होता है तब पोलिंग एजेंट्स भी होते हैं काफी, और काउंटिंग के दिन भी जब रिजल्ट सेक्शन प्रेस होता है काउंटिंग एजेंट्स होते हैं। सो इलेक्शन कमीशन की अपनी एक प्रोसीजर है, सेट सिस्टम ऑफ प्रोसीजर है, प्रोटोकॉल्स है, वो पूरी तरह से फॉलो करके ही ये काउंटिंग हुआ है। सो ये गलत न्यूज के लिए हमने जो कंसर्न न्यूज़पेपर है उनको सेक्शन 499 और 505 के नोटिस इश्यू किए आज। नाही, झालं असं आहे की आम्ही परवानगी काही लोकांना एनकोर ही एक सिस्टीम आहे जिथं डेटा आपण अपडेट करतो, म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो, त्याचा ईव्हीएमशी काही संबंध नाहीये। इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ ईसी आहे। त्याचे ओटीपी वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि संदर्भ लोकांना आपण मोबाईल अलाउ केलेले होते, त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरव, आणि आम्ही त्याच्यावरही एफआयआर केलेला आहे आणि त्याला डिस्मिसही केलेला आहे। तो मोबाइल कौन सा था जो गुरव ने उनको दिया? नहीं जी, ये नहीं मालूम इतना, पुलिस ही बताए सकते। इलेक्शन कमीशन? हाँ, वो उसको जो अलाउ किया गया था वो उसका मोबाईल था। करण्यासाठी जो मोबाईल तुम्ही ज्या संबंधित व्यक्तीकडून सापडण्यात आला आहे तो पर्टिक्युलर रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाला का सापडला हा एक संशय आहे। मला वाटतं हे इन्व्हेस्टिगेशनचं मॅटर आहे आणि आम्ही ऑलरेडी एफआयआर केलेला आहे संबंधित आमच्या त्या बरोबर आणि ज्यांच्याकडे सापडलं त्यांच्यावर। आम्ही पहिल्याच दिवशी पत्र दिलं होतं पोलिसांना। खरं तर पोलिसांनी ह्याचा कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे होता, पण त्यांनी आम्हाला 11 तारखेला पत्र दिलं की तुम्ही एफआयआर दाखल करायला कोणाला तरी ऑथोराईज केलं। आम्ही ते केलं आणि 13 तारखेला एफआयआर झाला। भरत शहा नावाचे एक अपक्ष उमेदवार होते, ज्या वेळेला मतमोजणी सुरू होती त्यावेळेला त्यांनी तिथे येऊन तुमच्याकडे तक्रार दिली होती की या परिसरामध्ये मोबाईल वापरला जात आहे, मग त्याच वेळेला तुम्ही ऍक्शन का घेतली नाही? भरत शहांनी दुसरा त्यालाच जोडून प्रश्न असा, विजयी उमेदवार वायकर यांनी आता नुकतंच म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी असंख्य लोक मोबाईल वापरत होते, तर मग मोबाईल वापरत होते तर तशी परवानगी होती का? यंत्रणा तुमची करत काय होती? पहिली गोष्ट तर भरत शहानी माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती। ते डायरेक्ट भरत शहा आणि सुरेंद्र अरोरा हे जे दोन कॅन्डिडेट आहेत, ज्या पद्धतीने ट्रेंड चालू होता इलेक्शनचा तुम्ही समजू शकता। पहिल्या फेरीपासूनच वर खाली होत होते, त्याच्यामुळे ते संबंध काउंटिंग प्रोसिजर स्टॅट्युटरी असते, संवैधानिक असते, ती मी करत होते डायसवर। आणि सुरेंद्र अरोरा आणि भरत शहा एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे, मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्वाची आहे, त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या। त्याच्यापूर्वी कुठलीही कंप्लेंट भरत शहानी माझ्याकडे केलेली नव्हती। या प्रकरणामध्ये तुमच्यावरही आरोप केला जात आहे की तुम्ही वारंवार मोबाईल घेऊन रेस्टरूमला जात होते, अशा कोणत्या व्यक्तीला बोलत होते? तुमच्याकडे अशी कोणती माहिती तुम्ही बाहेर देत होते? माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते। जर नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्यातनं काही वेगळा अर्थ काढू नये। इलेक्शन कमीशन इसकी अंतर्गत जांच करेगा? पुलिस अपनी जांच कर रही है, लेकिन क्या इलेक्शन कमीशन भी कोई जांच करेगा? पुलिस का इन्वेस्टिगेशन हो जाने दीजिए, फिर इलेक्शन कमीशन नहीं। मैंने शायद आपने उस दिन भी नहीं सुना और आज भी आप सुन नहीं रहे हैं
कि कुछ लोगों को हमने मोबाइल अलाउ किया था। अनफॉर्चुनेटली हमारे आदमी से, वो जो आदमी था उससे उन्होंने कैसे पता नहीं हासिल किया वो मोबाइल, तो हमने जो भी कंसर्न फॉल्टी है, गिल्टी है, उसके ऊपर हमने एफआईआर लॉन्च किया है। मॅडम, कीर्तीकरांनी तुमच्याकडे सीसीटीव्हीची मागणी केलेली आहे। त्यावेळेला ज्या वेळेला मतमोजणी झाली त्या दिवशी तुम्ही त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे सीसीटीव्ही आहेत ते देऊ, मात्र 10 दिवस झाले तरी त्याला सीसीटीव्ही देण्यास आता तुम्ही नकार दिलेला आहे। सीसीटीव्ही देणार आहेत की नाही, काय नियम सांगतो? तुम्ही डिटेक्ट करायला सांगितलं आदल्या दिवशी सीसीटीव्ही देतो आम्ही पुढे। नाही, मी देतो असं नाही म्हणलं, देतो असं नाही म्हणलं मी। त्या दिवशी त्यांना फक्त म्हणलं की अजून ते आलंच नाहीये, ओके। आणि इलेक्शन ही स्टॅट्युटरी प्रोसिजर आहे, तिथं कुठलाही कायदेशीर तरतुदींचं पालन न करता गोष्टी करता येत नाही। आणि आता निवडणूक संपल्यानंतर जे मटेरियल आहे ते जे आमचे संवैधानिक असंवैधानिक लिफाफे असतात, सीयू बीयू जे काही ईव्हीएम आहेत ते, आणि सीसीटीव्ही हे त्यातलाच एक एव्हिडन्स आहे। आणि इलेक्शनच्या नियमाप्रमाणे ते आता कुठल्याही म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरशिवाय, कॉम्पिटंट कोर्टाच्या आदेशाशिवाय ते आम्हालाही बघता येणार नाहीये, ते कस्टडीत आहेत डीओच्या। मैम, पुलिस ने भी सीसीटीवी की मांग की है क्या जांच के लिए, और क्या पुलिस को सीसीटीवी देंगे? No, nobody will get the CCTV footage unless until there is an order from the competent court. वारंवार तक्रार करूनही तुमच्याकडून त्या गोष्टी करण्यात आल्या नाही, ज्या गोष्टी करायला पाहिजे असा आरोप आहे। तर यामध्ये तुमच्याकडेही संशयाची सूड आहे की तुम्ही रवींद्र वायकर यांना मदत केली आहे या प्रकरणामध्ये, असं आरोप केला जात आहे। मी जे काउंटिंगची प्रोसिजर आहे, सकाळी 5 वाजेला रँडमायझेशन होतं स्टाफचं, तेव्हापासून संध्याकाळपर्यंत जेव्हा डिक्लेअर केला रिझल्ट, ती तंतोतंत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे पार पाडलेली आहे। याच्यानंतर कोणी काय आरोप करतो, मला वाटतं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी आयोगाच्या सूचनांप्रमाणे प्रोसिजर जी आहे ती पूर्ण फॉलो करूनच मतमोजणीची प्रोसिजर पूर्ण केलेली आहे। मॅडम, एक प्रश्न आहे, तुम्ही 5 तारखेला एक प्रेस नोट काढली या संदर्भात की नक्की काय घडलं, नियमावलीनुसारच हे घडलं असं तुम्ही सांगितलं। त्यामध्ये दुसरा पॅराग्राफ होता, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की कोणीही आक्षेप घेतला नव्हता, मतमोजणी दरम्यान कोणीही आक्षेप घेतला नाही असं तुम्ही म्हटलात। मात्र खाली आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी असं म्हटलेलं आहात की मुद्देसूद हरकत घेतली नव्हती। नक्की हरकत घेतली होती की नव्हती? मी मतमोजणी संपल्यानंतर त्यांनी माझा निकाल जो जाहीर झाला तो 7:53:20 असा मी जाहीर केला, आणि जो कीर्तिका साहेबांचा अर्ज आहे तो 8:06 आलेला आहे। आणि सकाळी मी जसं म्हणलं की 5 वाजेपासून, म्हणजे साधारणपणे 8 वाजेपासूनच आम्ही 128ची जी शपथ देतो त्याच्या तेव्हापासून तर निकाल जाहीर होईपर्यंत कुणीही कुठल्याही प्रकारची हरकत घेतलेली नव्हती किंवा आक्षेपही घेतलेला नव्हता। पण त्या आक्षेपनंतर जो कीर्तिकारांचा आक्षेप होता त्यानंतर गोंधळ झाला, त्या आक्षेपनंतर तुम्ही त्याचं कॉग्निझन्स घेतलं नाही का? मुळात गोंधळ झाला हेच म्हणणं चुकीचं आहे। आता सीसीटीव्ही बंदिस्त आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। जे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला ती प्रोसिजर अत्यंत शांतपणे त्या हॉलमध्ये पार पडली, कुठल्याही प्रकारचा गोंधळ तिथं नव्हता। त्यांना मी तरतूद समजावून सांगितली की तुम्ही निकाल जाहीर झालेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही ही हरकत दिलेली आहे, त्याच्यामुळे मला त्याचं कुठलंही स्पीकिंग ऑर्डर देण्याची काही तरतूद नाही। हरकत देताना तुम्ही सांगितलं होतं की कुणाची हरकत असेल तर मी असं हरकत नव्हती, देर इज नो प्रोव्हिजन अशी आहे की मी फायनल निकाल जाहीर केल्यानंतर 2 मिनिट साधारणपणे थांबायचं असतं। 2 मिनिटं होती, मी 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबले होते। नाही, पण हरकत घ्यायला लागते ना। त्यांनी त्यांचे स्टेटमेंट्स असे होते की आम्हाला तुमच्या प्रोसिजर बरोबर काही प्रॉब्लेम नाहीये, आम्हाला मी त्यांना विचारलं की कुठल्या विधानसभेच्या बद्दल तुम्हाला एखाद्या मतदारसंघात काही इश्यू वाटतोय का, एखाद्या काउंटिंग स्टेशनवर इश्यू वाटतोय का, कुठल्या पोलिंग स्टेशनवर, ते म्हणले नाही आम्हाला काही तसा प्रश्न नाहीये, फक्त आमच्या काउंटिंग एजंट्सनी जी बेरीज केली आहे त्याच्यात काहीतरी फरक वाटतोय। आता त्यांच्या काउंटिंग एजंटनी काय बेरीज केली त्याच्याबद्दल मी ते तर आता आज किती दिवस झाले जवळजवळ आतापर्यंत त्यांनी व्यवस्थित बेरीज केलेली असेल आणि असते तर ते शांत बसले नसते। अंदर मोबाइल का यूज क्या काउंटिंग बताया मैंने कि सब क्वेश्चन है, थोड़ा विस्तार से हिंदी में बताइए।
थोड़ा विस्तार से हिंदी में बताइएगा कि एनकोर क्या होता है, ऑपरेटर क्या करता है, जो लगातार खबर आई है ईवीएम पे ओटीपी आता है, ये पूरा हिंदी में। ईवीएम पे कोई ओटीपी नहीं आता है, ईवीएम का ओटीपी होता ही नहीं है। ईवीएम स्टैंड अलोन है। जो हमारे यहाँ एनकोर के लिए, एनकोर एक ऑनलाइन सिस्टम है जहां डेटा कंपाइलेशन होता है। नॉट ओनली डेटा कंपाइलेशन, पूरा जब से इलेक्शन डिक्लेयर होता है हर चीज जो नॉमिनेशंस आते हैं हमारे पास, जो वैलिडली नॉमिनेट होते हैं, फिर जो एफिडेविट है, सब वहां अपलोड करते हैं। तो हर चीज जो इलेक्शन में होती है वो एनकोर पे हम अपलोड करते हैं। तो जो काउंटिंग का डेटा है उसके लिए भी वो यूज करते हैं। तो इसी हिसाब से कुछ लोगों के हर कॉन्स्टिट्यूएंसी में के, हर लोकसभा विधानसभा कॉन्स्टिट्यूएंसी में के जो एआरओ है, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निर्वाचन अधिकारी, उन्होंने अपने अपने ऑफिस के लोगों के नंबर अंडर देयर सिग्नेचर दिए थे, तो उनको हमने अलाउ किया था। कितना सेलफोन अंदर जाना परमिसिबल था मैडम, और कितना अंदर जा पाया था? डिटेल्स है, दिया, लेटर दिया है हमने। परमिसिबल ऐसा कोई नहीं, हमने आप गूगल शीट दिया था और सीओ सर ने वहां पे हमने नंबर डाले थे। तो सीसीटीवी मैडम आप लोगों के पास जो सीसीटीवी कहाँ से आया था? जो आरोपी है तो उसके पास मोबाइल आया तो कहाँ से आया था, किसका था, आपके आदमी का था? पुलिस का कहना है कि वो हमारा जो कोई जोगेश्वरी का जो एनकोर ऑपरेटर था उसका फोन उन्होंने लिया था। तो एनकोर ऑपरेटर एक्चुअली होता क्या, उनका रोल क्या था और वो कौन से विभाग में काम करते, मतलब इलेक्शन? 158 जोगेश्वरी। तो सीसीटीवी मैडम वो दिख रहा है, मोबाइल कैसे अंदर आया, कितने बजे, कौन कौन ऑपरेट किया उसमें? सीसीटीवी कैसे दिखेगा अगर वो अलाउड ही नहीं है देखना? तो एनकोर ऑपरेटर का एक्झॅक्टली रोल काय आहे? मग तुम्ही हा समजा जर आरोप होत आहे तर तुम्ही याचा शोध कसा घेणार आहे? कारण जे विजयी उमेदवार आहेत वायकर, त्यांच्या मुलीवर, त्यांच्या मेहुण्यावर आरोप होत आहेत, तर त्या आरोपांचं खंडन कसं करणार? नाही, आरोपांचं खंडन आम्ही एफआयआर केलेलं आहे आणि ऑन द स्पॉट माणूस त्यांना दिलेला आहे, त्यांच्याकडे हँडओव्हर केलेला आहे। तर ते इन्व्हेस्टिगेशन करतील। आता त्यांनी म्हणलंय ना, त्यांनी फोरेन्सिकला पाठवलंय वगैरे, तर ते चौकशी करतील। गुरव का एक्झॅक्टली रोल क्या था? गुरव का एक्झॅक्टली रोल क्या था? गुरव आमचा हमारा 158 जोगेश्वरी का डेटा ऑपरेटर है। उसका रोल क्या था? वही डेटा एंट्री करते। नहीं हो सकता। ईवीएम हैक नहीं हो सकता। ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है। ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है। ईवीएम को कोई कनेक्टिविटी, एक्सटर्नल कनेक्टिविटी, वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है। नहीं, ये तो मैं इतना ही बता सकती हूँ क्योंकि ईवीएम इतना ऑपरेट किया है, तो डिटेल जो ईवीएम के टेक्नीशियन है वो बता सकते हैं। अभी मेरा जितना यूज है ईवीएम का, ईवीएम इज अ स्टैंड अलोन थिंग, इट कैनॉट बी, इट्स नॉट कम्युनिकेबल, उसको प्रोग्रामेबल भी नहीं है वो। ज्या प्रकरणामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की ज्या आरोपीचा मोबाईलच्या माध्यमातून या सगळ्या घटना घडल्या, त्या ठिकाणी तुम्ही वरिष्ठ अधिकारी होत्या, या प्रकरणामध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल केली, तुमच्यावर काय एफआयआर दाखल केली नाही, याचं उत्तर पाहिजे। म्हणजे काय? म्हणजे ज्या अधिकाऱ्या, जे ऑपरेटर होता त्यांनी सगळं हे घोळ केला असा त्यांचा आरोप आहे। त्यांचे इमिजिएट अधिकारी आहेत ना, या प्रकरणामध्ये तुम्ही ते तर इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। तुमच्यावरही पण बसा तुम्ही बसा, यू कंटिन्यू, आय विल सी। ज्याप्रमाणे त्यांच्यावर एफआयआर केला आहे त्याप्रमाणे तुमच्यावर पण पोलिसांनी एफआयआर करायला पाहिजे। नाही, माझ्यावर कशाला एफआयआर? त्यांच्याकडे काही लोक तक्रार घेऊन आले होते, मात्र तुम्ही त्याच वेळेला दुसऱ्याला हँडल करायला दिलं, त्यामुळे 10 दिवसानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला। दुसऱ्याला हँडल म्हणजे मी काउंटिंगची जी प्रोसिजर आहे ती तिथं थांबवून, ज्या मोबाईलचा त्या काउंटिंग प्रोसिजरशी काहीच संबंध नाहीये त्याच्या मागे लागणं अपेक्षित होतं का? कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे आणि मोबाईलनी, मला माहिती आहे की कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे, त्याचा काउंटिंगच्या प्रोसिजरशी काही संबंध नाही। त्याच्यामुळे मी काउंटिंगची प्रोसिजर पूर्ण केली आणि मीनवाईल त्याचा पण कॉग्निझन्स घ्यायचा राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलीस, एका ऑफिसरला बोलून त्यांना पोलिसांनी काउंट केले होते, नंतर इनव्हॅलिड कसे झाले? सुरुवातीला ते काउंटिंग करताना नेमकं काय त्रुटी झाल्या होत्या? नाही, इनव्हॅलिड असं होत नसतं, असे नंतर इनव्हॅलिड नाही होत।
पोस्टल बॅलेट ज्या आहेत त्या उघडल्या जातात अगोदर. त्याच्यात वेगळे वेगळे पार्ट असतात. अगोदर अटेस्टेशन बघितलं जातं. अटेस्टेशन नसेल तर त्या उघडतच नाहीत पोस्टल बॅलेट. नंतर पुढचा राऊंड असतो की पोस्टल बॅलेट उघडल्या जातात आणि पोस्टल बॅलेट उघडल्यानंतर मग त्या इनव्हॅलिड आहेत का नाही ते कळतं. आणि जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हाच इनव्हॅलिडचं पण डिक्लेअर केलेलं होतं मी. ये गुरव ही जाने नहीं, अभी वो इन्वेस्टिगेशन चालू है ना. नहीं, हमारी कंप्लेंट पे हुआ. उसमें जो ओटीपी एफआईआर में तुम्ही राहुल गांधी यांनी देखील केलेलं आहे. एकंदरीत ईव्हीएम मशीन ही हॅक होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही. एफआईआर में जो ओटीपी का मेंशन है मैडम, वो क्या है, थोड़ा एक्सप्लेन. एफआईआर में कोई ओटीपी का मेंशन नहीं है. वो उसके इस रीजन की वजह से मोबाइल अलाउ होता है ऐसा दिखा है. वो उस मोबाइल पे कोई ओटीपी आएगा ऐसा कोई एफआईआर में मेंशन नहीं है. एफआईआर में जो ओटीपी का मेंशन उसका मतलब क्या है? पोलिसांकडे तक्रार कधी केली होती आणि त्याचा विषय काय? या सर्व नाही, मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी 5 तारखेलाच पत्र दिलं होतं पोलिसांना की ह्याचं कॉग्निजन्स घ्या आणि तुम्ही पुढची कार्यवाही करा. पण त्याच्यानंतर मला 11 तारखेला पोलिसांचं पत्र मिळालं की त्याच्यात तुम्ही तुमच्या बाजूने एफआयआर नोंदवायला अधिकृत करा, जे आम्ही केलं आणि 13 तारखेला एफआयआर झाला. 12 तारखेलाच आमच्या तहसीलदार गेल्या होत्या, बट देर वॉज अ ट्रॅफिक, शी रिच लेट, सो फायनली 13ला एफआयआर झाला. मोबाईलमध्ये अनऑथराइज पर्सननी वापरला मोबाईल. नहीं वापरला, वो मिला दूसरे के पास ना, दूसरे आदमी के पास. पोस्टल बॅलेट पेपरची जी एकंदरीत संख्या आमच्या माहितीप्रमाणे 111 काहीतरी होत्या. त्याच्यामध्ये काही 90 पोस्टल बॅलेट पेपर इन्व्हॅलिड झाल्या आहेत. त्या कोणाच्या होत्या? सिक्रेसी ऑफ वोटिंग सगळ्यात पहिल्यांदाच वाचतो आपण 128 कलम. तो ती इथं सांगण्याची गोष्ट नाही. 48 मतांनी रवींद्र वायकर हे विजयी झाले आहेत. 2 मिनिट, मला वाटतं फार कन्फ्युजन आहे. मी माझी प्रेस नोट तुम्ही वाचलेली दिसत नाही. त्याच्यात मी स्पेसिफिकली म्हणलं आहे की जे पोस्टल बॅलेटचं रिव्हेरिफिकेशन मॅन्डेटरी झालं, तिथं कुठलंही रिकाउंट झालं नाहीये. ते 48चा लीड ज्या रिव्हेरिफिकेशनच्या पूर्वीच होता तो तसाच्या तसा राहिला. रिव्हेरिफिकेशन जे 111 पोस्टल बॅलेट इनव्हॅलिड होत्या, त्या 111 पोस्टल बॅलेट उमेदवारांच्या उपस्थितीत तपासल्यानंतरही त्या इनव्हॅलिडच राहिल्या. त्याच्यामुळे रिझल्टमध्ये रिव्हेरिफिकेशन झालं, रिकाउंट नाही झालं. अभी है वो अनऑथराइज यूज किया है मोबाइल का, यही कंप्लेन है. तो उसको जो भी पनिशेबल है आरपी एक्ट के तहत वो उसका कार्रवाई करो. एफआईआर में ओटीपी का मेंशन है मैडम, वो ओटीपी क्या है, थोड़ा एक्सप्लेन कीजिए. वो जो कुछ तो ओटीपी के बारे में मेंशन किया हुआ है एफआईआर में, व्हाट इज दैट? दैट इज लेटेस्ट. ओटीपी एनेबल्स द एआरओ टू ओपन द एनकोर सिस्टम जहां डेटा एंट्री होती है. इट हैज एब्सोल्युटली नथिंग टू डू विद द ईवीएम. मैम थोड़े आसान शब्दों में समझाइए. जो ओटीपी है, मराठीत सांगू हिंदी में, जो ओटीपी होता है वो लॉगिन जो होता है ना, लॉगिन का पासवर्ड होता है ना, जो एनकोर का लॉगिन होता है जहां डेटा एंट्री होती है उसका पासवर्ड आता है सिस्टम से. लॉगिन का पासवर्ड आता है डेटा एंट्री का, ईवीएम का उससे कोई लेना देना नहीं है. द एनकोर लॉगिन. मॅडम, हा जो सगळा गोंधळ जो झाला आहे तो फक्त तुमच्या डेटा ऑपरेटरच्याकडे मोबाईल असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे मिळाला त्याच्यामुळे झाला असं तुम्हाला वाटतं? हो. तो त्यांनी आता ते त्यांची चूक असं, त्या व्यक्तीची काय चूक आहे त्याला त्याच्याही अगेन्स्ट आम्ही एफआयआर केलेला आहे. त्याने तो द्यायला नको होता आणि त्याला आम्ही डिसमिसही केलेला आहे. पण या प्रोसिजरमध्ये जे सर्वसामान्यांचे अधिकार आहेत त्या माध्यमातून एकाचा विजय झाला, दुसऱ्याचा पराभव झाला. या प्रोसिजर मुळात साहेब मी मगापासून मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करते, आपल्याला समजूनच घ्यायचं नाहीये. तरी परत एकदा समजवते मी की मोबाईल अनऑथराइज्ड होता, त्याच्याबद्दल एफआयआर झालेला आहे, त्या माणसावर ऍक्शन झालेली आहे आणि एफआयआरची जी प्रोसिडिंग होईल, ज्याचं फाइंडिंग होईल, त्याची कार्यवाही होईल. मुळात हे 2 वेगळे विषय आहेत. काउंटिंगचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाहीये, अजिबात संबंध नाहीये. काउंटिंग हे इंडिपेंडंट होतं आणि काउंटिंग रुडिमेंटरी पद्धतीने जसं होतं तसंच होतं. काउंटिंग एजंटच्या समोर रिझल्ट सेक्शन दाबला जातो, रिझल्ट डिस्प्ले केला जातो, ते लिहून घेतात. आमच्याकडे प्रत्येक फॉर्मवर 17C पार्ट 2 जे म्हणतो त्याच्यावर काउंटिंग एजंटची सही आहे
काउंटिंग एजंट ते डाटा तपासल्याशिवाय सही देत नाही. आमच्याकडे 1753 मतदान केंद्र आहे. त्या सगळ्या 1753 पार्ट 217C वर सह्या आहेत. पोस्टल बॅलेटचे जे 14 काउंटिंग टेबल होते त्याच्याही प्रत्येक टेबलवर आमच्याकडे सह्या आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इंडिपेंडंट आहेत. तो एक अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स होता जो व्हायला नको होता आणि त्याची चौकशी होते आहे. या दोन गोष्टी कनेक्टेड नाही आहे. मॅम तो डेटा एंट्रीचा पार्ट फक्त मराठीत एकदा पुन्हा सांगतो, मी हिंदी सांगतो की तो ओटीपी कसा येतो एनकोर तुम्ही मगाशी मला हिंदीत मागितलं आणि आता परत मराठीत. दोन्हीकडे लाईव्ह झालं, हिंदी आणि मराठी दोन्ही चॅनल. मराठीत एनकोर जी आहे सिस्टीम, एनकोर ही ऑनलाईन सिस्टीम आहे जी डेटा एंट्रीसाठी लॉग इन होतो. आमच्या ARO जे आहेत, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याकडे ओटीपी येतो. ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डाटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होते. डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प्रकार आहे आणि नॉट ओन्ली ऑनलाईन डेटा एंट्री, आम्ही मॅन्युअल डेटा एंट्री सुद्धा केली आहे. म्हणूनच ते मगाशी तुम्ही जे म्हणलात की त्यांचा जो गोंधळ होता, आमचे 3 वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स सगळे टॅब्युलेशन. त्याच्यामुळे आम्ही जे केलं आहे टॅब्युलेशन किंवा जी बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती, म्हणून आम्ही निर्णय जाहीर केला. मॅडम, अमोल कीर्तिकर एका मताने ईव्हीएम मध्ये आघाडीवर होते, त्यावेळेस वायकरांनी फेरमत मोजणीची मागणी केली ती आपण नाकारली, कुठल्या आधारावर? अमोल कीर्तिकर हे एका मताने ईव्हीएमच्या मतमोजणीत आघाडीवर होते. तो 26वा राऊंड होता. त्याच्या अगोदर 25व्या राऊंड नंतर 25 आणि 26 राऊंडच्या मध्ये मी पोस्टल बॅलेटचा निकाल जाहीर केला होता. त्याच्यामध्ये वायकर हे 49 मतांनी आघाडीवर होते आणि कोणीही अमोल कीर्तिकर म्हणा किंवा वायकर म्हणा दोघांनीपैकी किंबहुना त्या काउंटिंग हॉलमध्ये असलेल्या कुठल्याही काउंटिंग एजंटने सुद्धा कुठल्या स्टेजला कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही, कुठलंही रिकाउंट मागितलेलं नाहीये. मी परत प्रसारमाध्यमांना हे सांगतेय की 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळेला कुठलंही रिकाउंट मागण्यात आलेलं नव्हतं. कोणीही फेरमतमोजणीची मागणी केलेली नव्हती. जे झालं होतं ते रिव्हेरिफिकेशन म्हणजे पुनर्पडताळणी, जे म्हणजे बाद मतपत्रिका होत्या त्याची झाली होती. इनव्हॅलिड पोस्टल बॅलेट्स वेआर रिव्हेरिफाइड एंड देयर वॉज एब्सोल्युटली नो रिकाउंट आस्क्ड फॉर. मैम, हमारी समझ के लिए बताइएगा कि एनकोर सिस्टम जिस फोन पे ओटीपी आता है उस फोन का उपयोग किया गया वहाँ पे, क्या उसकी क्या पावर्स होती है, उन फोन में क्या पावर्स होती है? कुछ पावर्स नहीं होती है उस फोन में. सिर्फ आपका बैंक अकाउंट जो होता है वहाँ ओटीपी आता है ना, वो ओटीपी आप देते हो तो हो जाता है एनेबल. बस उतना ही होता है, हमारा लॉगिन एनेबल हो जाता है, बस और कुछ नहीं होता है. थैंक यू वेरी मच. थैंक यू सर. थैंक यू. Thank you. If you can just read short in English, please. Like what action you have taken and what was the confusion where the entire thing has happened. I mean short, please. Confusion regarding what? Like you have mentioned that. See, the thing is, the news is the wrong, false, fictitious news is the OTP was there for OTP is required for the enabling or operating the EVM. That is false. There is no OTP required for the EVM operation. EVM का जो रिजल्ट सेक्शन होता है that is operated only after the pressing the result section जो काउंटिंग एजेंट के सामने होता है. सेकेंड थिंग, अगर बार बार जो पूछा जा रहा है, there was no recount asked for on the day of counting, that is 4th June. It was the mandatory re-verification by the returning officer, that's me, which was this is as per the guidelines of ECI. So there was absolutely no recount asked for at any stage by any candidate.